नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। आज आपण वांगी येथील पपईच्या प्लॉटला भेट दिलेली आहे। तर ह्याच्या आधी पण आपण ह्या प्लॉटमधला व्हिडिओ केलेला होता। तर येथील शेतकऱ्यांनी काय केलेलं होतं की आल्यामध्ये आंतरपीक त्यांनी पपई घेतलेली होती आणि तो व्हिडिओ आपल्या होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तोही व्हिडिओ तुम्ही पहा। आणि आज आपण पुन्हा 10 ते 11 महिन्यानंतर पुन्हा त्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर यातला आता आलं काढलेलं आहे सरांनी आणि झाडं बघू शकता तुम्ही, झाडं आता खूप मोठी झालेली आहेत पपईची आणि आता आज माल तोडणी चालू आहे। आणि आज आपण पुन्हा एकदा सरांना भेट दिलेली आहे। सर नमस्कार। नमस्ते। सर तुमचं नाव काय? रामचंद्र नामदेव होनमाने, मुक्काम वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। सर आपण पहिला तुमचा व्हिडिओ केलेलाच होता की तुम्ही कशा पद्धतीने आल्यात आंतरपीक तुम्ही पपई घेतली, म्हणजे पपईची झाडं मोठी होईपर्यंत तोपर्यंत तुम्ही खर्च काहीच शून्य सांगितला। जे काय आल्यावरती तुमची फवारणी होत होत्या त्या सगळ्या तुमच्या पपईवरती लागू झाल्या। तुम्ही पपईसाठी असा वेगळा खर्च काहीच केलेला नव्हता। तर सर तुम्ही आल्यात आलं ज्या वेळेला काढलं त्याच्यानंतर पासून आपण आजचा व्हिडिओ करतोय आपण। तर तुम्हाला आलं सर इथं किती निघालं काय? आलं साधारण एकरी 22-23 टन निघालं। 23 टन? हां। म्हणजे हे तुमचा प्लॉट जो आहे तो एकराचा आहे का? 1.25 एकराचा आहे। हां। एकरी 23 टन। या टोटल क्षेत्रात साधारण 40-41 टन आलं निघालं। हां। मग आलं निघाल्यानंतर तुम्हाला काय तुमच्या झाडांवरती काय परिणाम झाला का आलं काढते वेळी किंवा काय? नाही, आलं काढताना साधारण मुळी तुटल्यामुळं ते झाड वाईज थांबते ती, पण त्याची प्रोसेस पुढची लागवडी बेसळ डोस देऊन भरी देऊन पाणी दिलं की ती पुढची प्रोसेस चालू होते। तेही तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये तशी क्लिप दिलेली आहे की आलं काढते वेळी मुळी तुटते आणि त्यावेळेलाच त्याला व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर झाडं चांगली जोपासली जातील। तर सर त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यानंतर आतापर्यंत तुमच्या पपईच्या प्लॉटसाठी तुम्हाला किती खर्च आला? खर्च आल्याचं पीक आम्ही काढल्यानंतर तिथनं पुढची प्रोसेस साधारण एक 60-65 हजार रुपये खर्च आला, बेसळ डोस आणि औषध फवारणी। आलं काढल्यापासून आलं काढल्यानंतर आतापर्यंत। मग आतापर्यंत तुमच्या फळांची तोडणी किती वेळा झाली? मार्चच्या साधारण 20 तारखेपासून जे तोड चालू झाली ते 8 दिवसाला तोडा असतो, ते बंदच नाही आतापर्यंत। मार्च पासून चालू आहे। हा, झाडात एवढी उंच गेली तुमची, हा माल कसा काढता तुम्ही? हा, आता उंच झाड गेली ती त्याला शिडी लावायला लागते। काय लहान आहे ती तिथं स्टूल लावून बघू शकते अशी शिडी ना। हा, शिडी लावायला लागते। काय 7 पायंडीची 8-9 पायंडीची अशी झाड काय जसं झाड असेल उंच जसं तुम्ही म्हटलं की स्टूल घेऊन पण एखाद्या झाडाला तोडावं लागतं। हो। आणि काही झाडांना शिड्या, तर त्या शिड्या वगैरे पण सगळ्या तुम्हीच उपलब्ध केल्या का? हो, सगळे आपल्याला आता कायम लागते, 8 दिवसाला लागते प्रत्येक तोड्याला। त्यामुळं ते सगळं लागणारं भांडवल आपल्याला अवेलेबल करायला लागतंय, कायम लागते ते आपल्याला। मग 8 दिवसानंतर तोडे निघतात, तुम्हाला मार्केटिंग तुम्ही कुठे करता, म्हणजे कोणत्या मार्केटमध्ये तुम्ही माल घालवताय? मार्केट पुण्याला काही दिवस दिला थोडा माल, थोडा गेला पुण्याला, मुंबईला जास्ती गेला, पण जाग्यावर देतो आम्ही व्यापाऱ्याला। इथं जाग्यावरनं प्लॉट मधूनच खरेदी करते ती। प्लॉट मधूनच खरेदी? हा, प्लॉट मधून आम्ही स्वतः कॉन्टॅक्ट तुम्ही कसा केला? मग आता समजा पुण्याचे व्यापारी आले, तुम्ही आमची पहिली मागच्या 2 वर्षातले एक प्लॉट आहे, त्यामुळे आमचं पहिल्यापासून ते कॉन्टॅक्ट असल्यामुळं आणि माल आमच्या चांगल्या प्रतीचा असल्यामुळं तिथं मार्केटमध्ये बघितलं की ती माणसं मागणी वाढत्या, ती एजंट वगैरे असते ती माहिती पडते। त्या मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मग व्यापारी जास्ती येते। म्हणजे ते स्वतः तुमचा प्लॉट शोधत येत आहेत? हो, शोधत येते। मग सर तुम्हाला आतापर्यंत किती माल किती निघाला, काय अपेक्षित असं काय अंदाज आहे का? साधारण आमचं 1.25 एकरात आतापर्यंत 95 टनातनं पुढं माल निघालाय। हो। तुम्हाला रेट काय मिळाला स्टार्टिंग पासून आतापर्यंत? रेट काय मिळाला? मार्च एप्रिल साधारण 6 ते 8 रुपये दर होता।
हा, आणि पुन्हा जूनपासून वाढत गेला 28 रुपयेपर्यंत आम्हाला हायेस्ट दर मिळाला किलोला. 28 रुपये किलो. मग ते मुंबई मार्केटला तुम्हाला 28 मिळाला का? नाही, इथं जाग्यावर त्यात खर्च बाकी आपला मजूर आणि रद्दी पॅकिंग एवढा खर्च आपला. बाकी सगळं म्हणजे वाहतूक वगैरे ते काय तुमची नाहीये. काय नाही. जाग्यावर वाहतूक वगैरे जी काय असेल ती व्यापाऱ्यांची राहणार आहे. तर तोडणीला जी काय असतील मजदूर लागतील तुम्हाला तेवढंच, ते आपला आणि खर्च. पॅकिंग साठी तुम्हाला लागणारी रद्दी म्हणा किंवा काय. हो, पॅकिंग करून आपण द्यायचं. मग त्यांचं ती येऊन जोकून घेऊन जातात की कशा पद्धतीने नेलं जातं? हा, जोकून आपण द्यायचं. आपण द्यायचं. काय लहान काट्यावर थोडा आमचा माल जादा असतो त्यामुळे मोठ्या काट्यावर वजन करतो आम्ही. मग ती कसं कॅरेट मध्ये करतात, कशामध्ये, असं तुम्ही कशामध्ये पॅकिंग करून? नाही, गाडी हौदा भरूनच नेते ती कॅरेट मध्ये. 5-6 टन माल आमचा आता मध्यंतर जून जुलै मध्ये 6-6.5 टन माल निघत होता एका वेळेस. हा, मग तेवढं कॅरेट वगैरे ती काय मुंबईच्या गाड्या ही हौदा भरूनच जाते त्या. हा. तर सर, आता जसं तुम्ही सांगितलं की शिडी लावून तोडलं जातंय, पाठीमागे दिसतंय पण की शिडी लावून तोडतायत, तर कशा प्रकारचं फळ झाल्यानंतर ते तोडणे योग्य आहे? म्हणजे कसं सांगितलंय तुम्ही त्यांना की कसलं फळ ती तोडायचं? माणसं नेहमीची रोजची आहे ती मजूर आहे ती आमचे, आणि त्याच्याने ती पक्व झालेलं साधारण त्याला टिकली 1-2-3 पट्ट पडते ती तांबूस असं पिवळसर. मग ती तसा जो दिसेल तो माल काढायचा. तो मुंबईला मार्केटला जाईपर्यंत व्यवस्थित जातोय. कच्चा माल गेला की पण तयार होत नाही, त्यामुळे त्याला मग रेट कमी लागतो असा विषय. मग तयार माल ज्यादा पुढं पूर्ण तयार पण चालत नाही, कारण खराब होतो. त्यामुळे 2 पट्टा 3 पट्टा असा साधारण माल आता इथं दाखवतोय का आम्हाला? दाखवतो. कमी हो, असं फळ असलं की ते काढायचं. म्हणजे थोडस हलकस कलर त्याचा बदलला, थोडा कलर बदलला की 2 दिवसात तिथं मार्केटला विक्रीला गिरायकापर्यंत जाऊस्तोवर तयार होतोय पूर्ण. म्हणजे तुमचं पॅकिंग होऊन सगळं जाईपर्यंत तोपर्यंत पक्व असं म्हणजे तयार होणार आहे ते फळ, आणि व्यवस्थित ही पोचणार आहे. व्यवस्थित पण पोचते. तेच ना, कारण का पूर्ण पक्व असेल तर नाही पोचू शकत असं, म्हणजे व्यवस्थित जाणारच नाहीये मार्केट पर्यंत माल. नाही, अशा प्रकारचा असेल तरच असा माल ह्या साईजचा काढायला लागतोय. लहान मोठा चालतोय 100-150 ग्रॅम पासून पुढं टोटल सगळा. फक्त ह्या कलरचा झाला की काढा. अशी साईज निवडून तुम्हाला वेगवेगळी नाही ना द्यावी लागत? नाही, सगळं टोटल तुमचं जात आहे, मिक्स जातोय सगळा. मला वाटतं त्याच्यात पण जसं की काही ह्याच्यात असते की लहानचे साईज, जसं कांदा मोठी साईज वेगळी, तिथं ते व्यापारी काढत असतील. इथं आम्ही एका रेट सगळी साईज एका रेट मध्येच देतो. हो का? हा, येतो. पण तिथं रेट जादा त्यासनी लागतो की साईज वेगळी, या साईजला जादा, लहान साईज बारीक असली कमी. शेवटी ती व्यापाऱ्यांचं. पण इथून आम्ही ह्याच्यात दिसतंय की हे बघू शकता, ही आता दाखवलं तुम्ही, ही एकदम मोठं आहे, तर ही एकदमच असं लहान आहे एकदम. तर ते तुम्हाला मिळताना सगळं सेम मध्येच मिळणार? मिक्स, टोटल मिक्स ह्याचाच रेट ठरतो आमचा. मिक्स मालाचाच रेट ठरतो. मिक्स मालाचा रेट. आता सध्या तुम्हाला मिक्स मालाला रेट सुद्धा तुम्हाला 28 रुपये मिळाले का? आता आजचा 24 रुपये. आजचा 24 रुपये, म्हणजे तेही कमी जास्त होतं. कमी जास्त होते. तर सर, तुम्ही जसं की आम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही आल्यामध्ये तेवढं अपेक्षित उत्पन्न घेतलंच, आणि तुम्हाला पपईचा प्लॉट ही तुम्हाला फ्रीज राहणार आहे, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काहीच खर्च नव्हता पपईसाठी एक्स्ट्रा करायला लागलेला. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की अशा पद्धतीने केलं तर काय फायदा होतोय? इफेक्ट तुम्हाला काय जाणवून आला याचा फरक? इफेक्ट म्हणजे पपईसाठी एक्स्ट्रा 4-5 महिने थांबायला लागणार माडी पपई लावली की. आणि या आंतरपिकात असल्यामुळे ती दिवस आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा गावते ते. आणि आल्याचं पीक निघलं की पपई 1.5-2 महिन्यात चालू होत्या. त्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा असं थांबायला लागत नाही पपईच्या पिकासाठी, आणि एक्स्ट्रा खर्च पण करायला लागत नाही. आणि आल्याचं उत्पन्न गावतंय, पपईचं पुन्हा चालू होतंय नंतर.
असं आहे. तोपर्यंत झाडही मोठी होते झाडं पण मोठी होते आणि एक्स्ट्रा खर्च होत नाही अजिबात. म्हणजे याच्यात पैशाचीही बचत होते आणि पैशाची पण. अपेक्षित उत्पन्नही मिळतंय. आता आमचं 4.5 एकर आलाय, त्यात 4.5 एकर सगळे पपई आहे. आता जस्ट आणखी आता लागण just केली का काय? ऑगस्टला लागण केल्या. हो का? मग तिथं आता पपई केवढी झाड आहेत? झाड आता आहेत की साधारण 4 फुटापर्यंत ही आहेत. आलेच्या वर आली ती काय आले लेवल आहे ती. पपईमध्ये पण असं वेगवेगळे वाण असतील ना? हा वाण आहेत की भरपूर. हा कोणता वाण आहे तुमचा? हा 15 नंबर म्हणून आम्ही सगळं म्हणजे आता नवीन पण आणि पहिला आहे ते पण 15 नंबर म्हणून लावलेला आहे. म्हणजे दोन्ही पण एकच तुम्ही व्हरायटी केली? हा सगळे आता आहे ती पण तीच, कारण त्याला व्हायरसचं प्रमाण कमी आहे, 1-2% फक्त आहे. आणि माल पण मार्केटला चांगल्या रेटनं जातोय. म्हणजे जर एखाद्या नवीन शेतकऱ्यांनी करायचं म्हटलं तर त्यांनी असं योग्य नियोजन केलं तर की कोणता आपण वाण केला पाहिजे, मग त्याला फळ खराब किती होणार आहे किंवा रेट कोणत्या ह्याला चांगला मिळणार आहे, हे सगळी माहिती घेऊनच शेतकऱ्यांनी त्या प्रकारचं लावलं पाहिजे, असंच म्हणायचं ना तुम्हाला? नाही, व्हरायटीच महत्वाची आहे सगळ्यात. तेच की व्हरायटी चांगली असली की प्लॉट जास्ती दिवस राहतोय, मालाचं ॲव्हरेज वाढते, माल चांगल्या क्वालिटीचा येतो. चांगली व्हरायटी असली की त्याला आपली निगा पण तेवढीच पाहिजे आणि रेट चांगला मिळतो सगळ्यात महत्वाचं. मग आता हे जे फळं आहेत, आता भरपूर प्रमाणात कच्ची अशी फळं बघायला मिळतात, तर ह्यांना पक्व करण्यासाठी असं तुम्ही काय औषध फवारणी वापरता का? फवारणीतनं नाही, काय फवारणीतनं काय बुरशीनाशक, त्याला करप्याचं जरा अटॅक साधारण, थ्रिप्सची औषधं काय किरकोळ मध्ये. मग काय लागतं थ्रिप्ससाठी? तुम्ही काय वापरताय? किंवा तुम्ही आता म्हणलं करपा येतोय, त्याच्यासाठी तुम्ही काय वापरलं का मग फळांसाठी? काय थ्रिप्ससाठी काय सोलोमन आहे, काय कॉन्फिडार, एक्स्ट्रा वगैरे ही अशी आलटू पालटून औषधं देतो. आणि करप्यासाठी जास्ती करून ह्याला जंतुमानस सारखा रोग येतो. करपा पावसाळ्यात जरा अटॅक करतो, मग त्यासाठी कोसाईड, कासुबी ही औषध सगळ्यात चांगली याला काम करते आणि चालते. बाकी मग आदलू बदलून आहेतच, काय रोको आहे, स्कोर आहे, कस्टोडिया म्हणून आहे, या औषधाचं पण स्प्रे घेतली त्याने. मला वाटलं कसं असं फळ पक्व होण्यासाठी काय असं वेगळं तुम्ही काय फवारणी करता का? पक्वसाठी याला काही न ड्रिपनं आम्ही पोटॅशियम सोनाईट 0050 ही चालटू पालटून देतो. हो का? पक्व होण्यासाठी. तर इथे सरांनी खूप छान अशी माहिती दिली आणि अपेक्षित असं म्हणजे कशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांना असं चांगल्या पद्धतीने सांगून दिलं असं मला वाटतंय. सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि कशा पद्धतीने नवीन शेतकरी मित्र कशा पद्धतीने नियोजन करू शकतील आणि आंतरपीक घेतल्याने काय काय फायदा होऊ शकतो हेही तुम्ही इथे दाखवून दिले. सर, आपले खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी छान माहिती दिल्याबद्दल. आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.